नमस्कार मंडळी, सर्वात अगोदर तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आलेली आहे गावी. का आलेली आहे ते तुम्हाला नंतर सांगते. तर इथं चाललंय दिवाळीचं फराळ बनवायचं काम. गुलाबजाम बनवून घेतले, करंजीचं पीठ मळून ठेवलं, शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवलं, चिवडाही तयार झालेला आहे आणि करंजीचं सारण बनवायचं काम चालू आहे. तर असं सगळं एकाच दिवशी पदार्थ बनवायचे काम चालू आहेत. तर काय झालं की आमच्या भावकीमधला एक जण आहे, तो एक्सपायर झाला. एक मुलगाचा होता, त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. तर तो एक्सपायर झाला, त्याच्यामुळे आम्हाला काही लक्ष्मीपूजन करता येणार नव्हतं. तर मग त्याच्यामुळं पालवे साहेब म्हटले की मग जा तू गावी, कारण माझा भाऊ आलेला होता, गावी आलेला आहे तो. तर त्याला जायचं आहे, भाऊबीजच्या दिवशी तो जाणार आहे. तर मग पालवे साहेब म्हटले की तू गावी जा, मुलंही खेळतील आणि तूही राहशील मग गावी. जर असं काही नसतं तर मला लक्ष्मीपूजनानंतर गावी यायचं होतं, पण आता सुतक असल्यामुळे आम्हाला काही लक्ष्मीपूजन करता येणार नव्हतं. तर मग तिथंही थांबून काय बोर झालं असतं, कारण आधी ती एकटीच होती आणि अगोदरच गावी आलेला होता. तर त्याच्यामुळे मग ते म्हटले की जा गावी, मुलं खेळतील एकमेकांच्या सोबत आणि दितीलाही मग बरं वाटेल, कारण ती एकटी खूप बोर होत होती. तर हेच कारण आहे की मी गावी आलेली आहे. आणि मग आता गावी आल्यामुळं मग म्हटलं चला, आई म्हटली की बनवा इथे सगळे मिळून फराळ, सगळे आहेत तर एकत्र, मुलंही खातील खेळतील, म्हणून आम्ही इथं सगळं फराळ बनवायला घेतलं. दोघींनी मिळून आम्ही छान सगळं फराळ असं दिवाळीचं बनवलं. लाडू, चिवडा, करंजी आणि शंकरपाळी, गुलाबजाम असे एवढे पदार्थ आम्ही एकाच दिवशी बनवले. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.